नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राइक राखणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आलं। या उमेदवारांनी 30 ते 40 हजार मतं घेतली। दिंडोरीत तर पिपाणी चिन्हाला लाखभर मतं मिळाली। यानंतर आता पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे। या संदर्भात पवार गटाकडून आयोगाला पत्र लिहिण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध स्थानिक संघटनांचा विरोध पाहून कोल्हापूर दौरा रद्द केलाय। मंगळवारी ते कोल्हापूर शाश्वत विकास परिषदेसाठी येणार होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ, सर्किट बेंचसह आधीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती। हद्दवाढ कृती समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत मंगळवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तसेच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार होते। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द करण्यात आलाय। शाश्वत परिषदेला शिंदे ऑनलाईन हजर राहणार आहेत। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसह काही जण थेट भूमिका घेऊन जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोधही करत आहेत। आता कधी काळी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या मराठा आंदोलनातील डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे। तारक यांना काळे फासतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। अंतरवाली सराटमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्याने हे काळं फासण्यात आल्याचा आरोप तारक यांनी केला आहे। जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत। तसेच आज मनसेची बैठक पार पडली। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। तसेच या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या असून पक्षाचे अंतर्गत विषयांवरही चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। ओबीसींच्या आंदोलनावेळी छगन भुजबळांनी चिथावणीखोर भाषणं केली। तलवारी गंजल्या आहेत, घासून ठेवा, त्यांना दंगल घडवायची आहे। आमचे 56% मराठी आहेत असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं। यावरून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। चला उठा, आयुष्याच्या मशाली पेटवा असे उदाहरण दिले, म्हणजे कायम मशाली पेटवूनच ठेवायच्या का? त्यांनी आता शाळेत जायला पाहिजे असा टोला देखील छगन भुजबळांनी लगावलाय। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर जालना जिल्ह्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे। ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात या आशयाचा फलक लावलाय। जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे। ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल असा इशाराही या फलकाच्या माध्यमातून देण्यात आलाय। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील एका तरुणानं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे वाद निर्माण झालाय। याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाच्या वतीनं जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून जिंतूर शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत। कमेंट करणारा तरुण हा अल्पवयीन असून त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। सध्या जिंतूरमध्ये शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दिल्लीत रविवारी वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेची 53वी बैठक पार पडली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला 11 राज्यांचे मंत्री उपस्थित होते। मात्र महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार हे बैठकीला अनुपस्थित होते। आता शरद पवार गटाने अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून त्यांच्यावर निशाणा साधलाय। महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या दिल्लीतील जीएसटी काउन्सिल बैठकीस उपस्थित राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडणं अपेक्षित होतं, परंतु एरवी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सतत दिल्ली वाऱ्या करणाऱ्या अजित पवारांनी महत्त्वाच्या जीएसटी बैठकीस उपस्थित राहण्यास मात्र नापसंती दर्शवली। महायुती सरकारचा हा ढोंगीपणा महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही असा इशारा शरद पवार गटाने दिलाय। पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल पबमध्ये तरुण तरुणी एन्जॉयमेंटसाठी येऊन ड्रग्ज व अंमली पदार्थाचे सेवन करत पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पार्टीत ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे।
त्यामध्ये चक्क हॉटेलमधील वॉशरूममध्ये टॉयलेट जवळ बसून तरुण ड्रग्ज घेत असल्याचे दिसून आले आहे। पुण्यातील लिक्विड लीजर लाऊंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली। या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलंय। लातूर येथील संजय जाधव, जलील खान, उमर खान पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे। इरंडणा कोनगलवार असं या प्रकरणातील 4थ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित आहे। या 4ही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलंय। म्हणजेच नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।